माझ्या प्रिय बाळा, आज तू हा संदेश ऐकत आहेस याचा अर्थ तुझ्या मनात कुठेतरी वेदना आहेत. कदाचित तुला कोणीतरी दुखावले असेल, तुझ्याशी अन्याय झाला असेल, किंवा तुला वाटत असेल की काही लोक विनाकारण तुझा विरोध करतात. अशा वेळी मन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. पण या क्षणी मन शांत कर आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव. वाईटाला वाईट उत्तर दिल्यास दुःख वाढते, पण संयम, श्रद्धा आणि चांगले कर्म मनाला बळ देतात. आयुष्यात प्रत्येकाला असे लोक भेटतात जे आपल्या यशामुळे अस्वस्थ होतात. काही जण शब्दांनी दुखवतात, काही वागण्याने. पण दुसऱ्यांच्या वागण्यामुळे तू तुझा चांगुलपणा गमावू नकोस. ज्यांच्या मनात सत्य असते त्याला घाई करायची गरज नसते. सत्याला वेळ लागतो, पण ते टिकते. म्हणून स्वतःला सतत विचार की मी योग्य मार्गावर आहे का? जर उत्तर होय असेल तर निर्धास्त पुढे चालत राहा. राग धरलास तर सर्वात आधी तुझे मन जळते. सुडाचा विचार केलास तर तुझी शांतता हरवते. म्हणून क्षमा शिक. क्षमा म्हणजे चुकीला मान्यता देणे नाही, तर स्वतःच्या मनाला रागाच्या ओझ्यातून मुक्त करणे होय. दररोज काही क्षण शांत बस. मनापासून प्रार्थना कर, नामस्मरण कर. जेव्हा मन अस्थिर होते तेव्हा श्रद्धा मनाला आधार देते. प्रार्थना केल्याने प्रत्येक समस्या लगेच संपतेच असं नाही, पण त्या समस्येला सामोरे जाण्याची ताकद नक्की वाढते. आपल्या दैनंदिन जीवनातही हे लक्षात ठेव. एखादा सहकारी तुझी निंदा करेल, एखादा नातेवाईक गैरसमज करेल, एखादा मित्र साथ सोडेल. अशा वेळी प्रत्येकाशी भांडत बसू नकोस. तुझे उत्तर तुझे चांगले आचरण असू दे. कर्माचा नियम शांतपणे काम करत असतो. प्रत्येकाला आपल्या कृतीचे परिणाम कधीतरी मिळतातच. म्हणून दुसऱ्याच्या परिणामांची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या कृती आणि अधिक सुंदर कर. आजपासून एक छोटा संकल्प कर. कोणाबद्दल कटुता नको, मनात द्वेष नको. शक्य तितके प्रेमाने बोल. गरजूंना मदत कर. आई वडिलांचा आदर कर आणि सत्य बोल. प्रामाणिकपणेवर काम कर. हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. लक्षात ठेव, खरी जिंक बाहेरच्या माणसांवर नसते, ती स्वतःच्या रागावर, भीतीवर आणि अहंकारावर असते. जो स्वतःला जिंकतो त्याला जग हरवूच शकत नाही. म्हणून धीर धर, श्रद्धा ठेव, संयम राख, चांगले कर्म करत राहा. मन शांत ठेव आणि जीवनात कितीही अडथळे आले तरी आशा सोडू नकोस. प्रत्येक नवीन सकाळ नवीन संधी घेऊन येते.
बाळा, एवढंच सांगेन, तुझ्या मनात प्रेम राहू दे, तुझ्या वाणीमध्ये गोडवा राहू दे, तुझ्या कर्मात प्रामाणिकपणा राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सदैव श्रद्धेचा प्रकाश पसरू दे. बाळा, आता एक आणखी गोष्ट कायमची कोरून ठेव. जे लोक तुला वारंवार दुखवतात ना, त्यांच्यामुळे स्वतःचे मन कधीही कठोर बनवू नकोस. कारण कठोर मनात प्रेम राहत नाही आणि प्रेम नसलेल्या मनात खरी शांती राहत नाही. आयुष्यात काही वेळा असे प्रसंग येतात की आपण कोणाचेही वाईट केलेले नसते, तरीही आपल्यावर आरोप होतात, आपल्याबद्दल खोटे बोलले जाते, आपला अपमान केला जातो. पण त्या क्षणी मनाला खूप वेदना होतात. पण अशा वेळी तुझी खरी परीक्षा सुरू होते. ज्याप्रमाणे सोनं अग्नीत तापवल्यावर अधिक शुद्ध होतं, त्याचप्रमाणे संकट आणि अपमान माणसाला अधिक मजबूत बनवतात. म्हणून प्रत्येक कठीण प्रसंगाला शिक्षा समजू नको. तो तुला अधिक सक्षम बनवणारा अनुभव आहे असं समज. लक्षात ठेव, दुसऱ्याच्या चुकीमुळे तू चुकीचा मार्ग निवडू नकोस. दुसरा रागवला म्हणून तूही रागावणे आवश्यक नाही. दुसरा कडू बोलला म्हणून तूही कडू बोलणे आवश्यक नाही. तुझी ओळख तुझ्या स्वभावाने झाली आहे, दुसऱ्यांच्या वागण्याने नाही. आणि स्वभावानेच झाली पाहिजे. अनेक लोक तुझी प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतील. काही जण तुझ्या कामावर टीका सुद्धा करतील. काही जण तुझ्या यशाची थट्टा करतील. पण हे लक्षात ठेव, जे झाड फळांनी भरलेलं असतं, त्याच झाडावर सर्वाधिक दगड फेकले जातात. म्हणून टीकेला घाबरू नकोस. त्या टीकेतून काहीतरी शिक, पण निराश होऊ नकोस. प्रत्येक सकाळी स्वतःला एक प्रश्न विचार, आज मी कालच्यापेक्षा थोडं अधिक चांगला माणूस कसा बनेन? हा प्रश्न तुला योग्य मार्गावर ठेवेल. रोज थोडा वेळ शांत बस, खोल श्वास घे, मनातील सर्व चिंता परमेश्वरांच्या चरणी अर्पण कर. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते, पण योग्य प्रयत्न करणे हे आपल्या हातात असते. तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. परिणामाची जास्त चिंता करू नकोस. कारण जेव्हा माणूस फक्त परिणामाचा विचार करतो, तेव्हा तो वर्तमानातील आनंद गमावतो. कधी कधी उशीर होतो, म्हणून निराश होऊ नकोस. प्रत्येक बी पेरल्यानंतर लगेच फळ येत नाही. काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. संयम हीच यशाची पहिली पायरी आहे. माझ्या बाळा, आजपासून एक सवय लाव. झोपण्यापूर्वी दिवसभरात केलेल्या चांगल्या कामांची आठवण काढ. कुणाला मदत केली असेल, कुणाला प्रेमाने बोलला असशील, कुणाला तरी आधार दिला असेल, तर त्या क्षणांसाठी परमेश्वराचे आभार मान.
अशी कृतज्ञता मनाला हलके करते आणि उद्याचा दिवस नव्या आशेने सुरू करण्याची ताकद देते. आता पुढे आपण मनातील भीती, विश्वास आणि जीवनाची तुला एक सविस्तर माहिती सांगते. चिंता करू नकोस माझ्या बाळा. आता तुझ्या मनातील भीतीबद्दल जरा तुला सांगते. भीती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू असते. अनेक वेळा संकट इतके मोठे नसते, पण त्याची भीती मनात इतकी वाढते की माणूस स्वतःला कमकुवत समजू लागतो. एक गोष्ट लक्षात ठेव, अंधार कितीही दाट असला तरी एका छोट्याशा दिव्याचा प्रकाश त्याला दूर करण्यास सुरुवात करतो. त्याचप्रमाणे श्रद्धेचा एक छोटासा किरणही मनातील भीती कमी करू शकतो. म्हणून संकट आले की घाबरू नकोस. थांब, शांत हो, विचार कर, मग योग्य निर्णय घे. जगात कोणाच्याही आयुष्यात कायम आनंद राहत नाही आणि कायम दुःखही राहत नाही. काळ सतत बदलत असतो. म्हणून वाईट काळ आला म्हणून आशा सोडू नकोस. जे लोक आज तुझ्यावर हसत आहेत तेच उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. पण त्यासाठी तुला आज मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम सोडायचा नाही. तुझे खरे सामर्थ्य तुझ्या मनात आहे. मन मजबूत असेल तर कठीण प्रसंगही तुला मोडू शकत नाही. दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग की आज मी कोणाचेही वाईट करणार नाही. मी प्रेमाने बोलेन, मी प्रामाणिकपणे काम करेन, मी रागापेक्षा संयम निवडेन. असा प्रत्येक दिवस तुझे व्यक्तिमत्व घडवत जातो. माझ्या बाळा, दुसऱ्याच्या यशावर मत्सर करू नकोस. प्रत्येकाला त्याच्या वेळेनुसार फळ मिळते. तुला जे मिळणार आहे ते योग्य वेळी मिळेलच. जीवनात कृतज्ञता खूप महत्त्वाची आहे. रोज विचार कर, माझ्याकडे काय नाही यापेक्षा माझ्याकडे काय आहे. कुटुंब आहे, काम करण्याची ताकद आहे, प्रार्थना करण्याची संधी आहे. हे सर्व मोठे आशीर्वाद आहेत. दुसऱ्याला आनंद दिलास तर तुझ्या मनातही आनंद निर्माण होतो. एखाद्याला धीराचे 2 शब्द बोल. एखाद्या गरजूला मदत कर आणि एखाद्याला मनापासून माफ कर. हीच तर खरी संपत्ती आहे. लक्षात ठेव, मोठेपणा पैशात नसतो, मोठेपणा स्वभावात असतो. नम्रता, दया, सत्य आणि प्रेम या गुणांनी माणूस खरोखर श्रीमंत होतो. म्हणून कोणाच्याही द्वेषाने तुझ्या मनातील प्रेम कमी होऊ देऊ नकोस. कोणाच्याही कटू शब्दांनी तुझ्या चेहऱ्यावरील हसू हरवू नकोस बाळा. तू फक्त तुझे चांगले कर्म करत राहा. सत्याचा मार्ग कधी कठीण वाटेल
पण शेवटी तोच मनशांती आणि समाधान देतो. बाळा, आता शेवट करण्यापूर्वी तुला काही गोष्टी मनापासून सांगू इच्छितो. जीवनात कितीही मोठे वादळ आले तरी स्वतःवरील विश्वास आणि परमेश्वरावरील श्रद्धा कधीही सोडू नकोस. कारण वादळ कायम राहत नाही, अंधार सुद्धा राहत नाही, दुःख सुद्धा कायम राहत नाही. प्रत्येक रात्रीनंतर नवीन पहाट उगवते. आज तुझ्या डोळ्यात अश्रू असतील, पण उद्या त्याच डोळ्यात आनंदाचे अश्रूही येऊ शकतात. म्हणून आजच्या दुःखामुळे उद्याची आशा सोडू नकोस. माझ्या बाळा, लक्षात ठेव, तुझा सर्वात मोठा शत्रू बाहेरचा माणूस नसतो. अनेकदा भीती, राग, अहंकार, मत्सर आणि निराशा हेच मनातील खरे शत्रू असतात. जेव्हा तू या गोष्टींवर विजय मिळवतोस, तेव्हा जगातील कोणतीही अडचण तुला फार मोठी वाटत नाही. कोणीतरी तुझा अपमान केला तर त्याचे उत्तर शांततेने दे. कोणीतरी तुला कमी लेखले तर त्याचे उत्तर तुझ्या प्रामाणिक कामाने दे. कोणीतरी तुझ्याबद्दल खोटे बोलले तर त्याचे उत्तर तुझ्या चांगल्या स्वभावाने दे. तुझा वेळ वाद घालण्यात वाया घालवू नकोस. तोच वेळ स्वतःला अधिक चांगले बनवण्यासाठी वापर. नवीन काहीतरी शिक. कुटुंबासोबत प्रेमाने राहा. गरजूंना मदत कर. आई वडिलांचा सन्मान कर. मनापासून प्रार्थना कर. या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्य मोठे बनवतात. रोज सकाळी एक हसू घेऊन दिवसाची सुरुवात कर आणि रात्री झोपण्यापूर्वी परमेश्वराचे आभार मान. कृतज्ञ मनात समाधान वाढते आणि समाधानातून खरी आनंदी जीवन यात्रा सुरू होते. माझ्या बाळा, जर कधी तुला वाटले की तू एकटा आहेस, तर शांतपणे डोळे मिट आणि प्रार्थना कर. त्या क्षणी तुला धैर्य मिळेल, कारण श्रद्धा मनाला आधार देते. आज एक संकल्प कर. मी कोणाचाही द्वेष करणार नाही. मी कोणाचेही वाईट चिंतणार नाही. मी सत्य, प्रामाणिकपणा आणि प्रेमाचा मार्ग सोडणार नाही. मी संकटांपासून पळणार नाही, तर धैर्याने त्याचा सामना करीन. मी माझ्या कर्मावर विश्वास ठेवीन आणि चांगुलपणा जपेन. माझ्या बाळा, आयुष्य हे स्पर्धा नाही, ती एक साधना आहे. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगला, अधिक शांत आणि अधिक दयाळू बनवण्याची संधी आहे. या संदेशातील एखादा विचार जर तुझ्या मनाला स्पर्श झाला असेल, तर तो फक्त ऐकून थांबू नकोस. आजपासून आपल्या जीवनात त्याचा छोटासा तरी अवलंब कर. कारण विचार बदलले की कृती बदलते, आणि कृती बदलली की
की जीवन बदलते. परमेश्वर तुझ्या जीवनात समृद्धी, धैर्य, सद्बुद्धी, आरोग्य, समाधान आणि प्रेम कायम ठेवो. तुझ्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला यश लाभो. तुझ्या घरात आनंद, शांतता आणि मंगलमय वातावरण नांदो. याच शुभेच्छांसह श्री स्वामी समर्थ.